ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आणि त्यावरून त्यांनी टीकास्त्र सोडले। तसंच भुजबळांचं आयुष्य हे आरक्षण हिसकावण्यात गेल्याचीही टीका जरांगेंनी केली। तर मराठा ओबीसी वाद आता चिघत चालल्याचे चित्र एकंदरीतच निर्माण झाले। ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकतात असा आरोप इकडे मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर पंकजा मुंडे धनंजय मुंडेंनी काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली होती। मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता। कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत। कारण तसे संदेश माझ्याकडे द्यायला लागलेत आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागलेत किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का, झोपलेलेत का नुसते? भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात। त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला? इथे विरोधात नाही, ते पहिल्यापासूनच विरोधात आहे। भविष्यात त्यात घातलंय त्यांनी लोकांच्या लेकरांचे मुडदे कसे पडते, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्याने भविष्यभर केलेलं आहे। त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्याकडून बोलल म्हणून।